गंगेचा उगम म्हणा किंवा इथलं बांधकाम म्हणा तर ते साधारणपणे 1000 वर्षापूर्वीच्या मागे आपल्याला जावं लागेल. आता गंगापूर्वी असं म्हणत की गंगा 3 वर्षांनी यायची, पण आता असं झालं 2013 सालापासून ती दरवर्षी यायला लागलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे राजापूरमधल्याच बुद्ध पापेश्वराच्या मंदिरामध्ये. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जातो आहे राजापूरची गंगा बघायला. आता माहीत नाही राजापूरची गंगा आहे की नाही, म्हणजे आले की नाही, बट तरी पण म्हटलं आपण जाऊया. जर आली असेल तर त्या निमित्ताने दर्शन घेऊया. अदरवाईज फक्त ते ठिकाण कुठे आहे राजापूरमध्ये ते तुम्हाला दाखवूया. तर आपल्यासोबत लकीचा भाऊ आहे बनी. आपण शूटला इकडे आलो आहे, त्यामुळे मग आज आपण थांबलो होतो. तर मग म्हटलेलं की गंगा बघायला जाऊया. तर चला मित्रांनो, अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सो जाता पहिला आपण म्हटलं की नाश्ता करून घेऊया. इकडे दीप आहे, बनी आणि ट्राय करून बघतोय वडापाव. जर भूक नाही भागली तर मग विचार केला की मिसळपाव घ्यायचा. चला नाश्ता करून पहिला. आता मस्त गेलं. पहिला ना पूर्ण इथे कायच नव्हता, म्हणजे हाय ते राजापूरची गंगा आहे इथे कुठे असं काय समजायचं पण नाही. प्रॉपर म्हणजे असं दुकानं झालीत तरी बस. माझ्या मागे आता जे तुम्ही प्रवेशद्वार बघताय तर ते आहे इथल्या मंदिराचं. आज आपण आलो आहे ते म्हणजे राजापूरची गंगा बघायला. अजूनही माहीत नाही की गंगा प्रकट झाली आहे का वगैरे, पण बघूया आतमध्ये जाऊन. आता आता माझ्या मागच्या बाजूला बरोबर इथे ते गंगेचं स्थान आहे आणि गायमुख आहे. पण आज काही गंगा आलेली नाही, म्हणजे दरवर्षातून कधी येते, म्हणजे असं काही पर्टिक्युलर सांगता येत नाही की ह्याच टायमिंगला येईल वगैरे. बट कधी तुम्हाला जर समजतं की गंगा वगैरे आली असेल तर तुम्हाला हे ठिकाण दाखवतो की ह्या ठिकाणी यायचं वगैरे कसं. सो चला थोडंसं बघूया माहिती भेटते का, आणि बाकी ओव्हरऑल इथलं परिसर दाखवूया. आणि इथे मित्रांनो हे गायमुख आहे. गायमुखातून पाणी वगैरे पूर्ण वाहत असतं. समोर इथे एक कुंड आहे, हे पूर्ण कुंड भरतं. नंतर मग त्या कुंडातून या गायमुखामार्गे पाणी इकडे वाहतं. सो तिकडे पण कुंड आहेत, 12 कुंड, ती पण आपण बघूया. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो गंगेच्या दर्शनाला. ह्या ठिकाणी आता आपण आलो तर थोडक्यात पहिलं आपण माहिती घेऊया. तर आपल्यासोबत गुरुजी आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पहिलं गंगेचं इथलं महत्त्व काय आहे. नमस्कार. मी या राजापूरच्या गंगेचा अध्यक्ष आहे. नाव माझं आहे श्रीकांत घुगरे. आता राजापूरची गंगा आली म्हटलं की अवघा हिंदू समाज म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रभर लगेच बातमी पसरते. तर पण मुळात प्रश्न असा आहे की गंगा म्हणजे नक्की काय. तर गंगेमध्ये कसं आहे, 14 कुंड आहेत, 14 प्रकारचे 14 झरे आहेत. प्रत्येक कुंडाचं उंची वेगळी आहे, त्यानंतर त्यामध्ये येणारा प्रवाह जो आहे तो वेगळा आहे, आणि त्या पाण्याचं तापमान वेगवेगळं आहे. आता गंगापूर्वी असं म्हणत की गंगा 3 वर्षांनी यायची, पण आता असं झालं 2013 सालापासून ती दरवर्षी यायला लागलेली आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये गंगा असते, आणि पण ती पूर्ण रूपाने जात नाही. पूर्वी काय व्हायचं की गंगा यायची आणि पूर्णपणे 14 कुंड कोरडी व्हायची. पण सध्या असं होतं की काही अंशाने गंगा शिल्लक राहते, आणि मग त्याचं रिझन आपल्याला अजून काय माहिती नाही. मूळ गंगा म्हणून जे वडाजवळचं एक कुंड आहे, तिथून वडाच्या मुळातून गंगा पहिली प्रकट होते असं मानलं जातं. पण तसं म्हणाल तर 14 कुंडांमध्ये एकाच वेळी गंगा येते, एकाच वेळी येते गंगा आणि एकाच वेळी याची बंद होते. आणि महत्त्वाचं कुंड म्हणजे हे मानतो हे काशी कुंड, यातूनच जे पाणी वाहत त्याला आपण गोमुख असं म्हणतो. त्याच्यामध्ये खास करून स्नान करायला. कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, वाहतुकी सोयी नव्हत्या, म्हणजे गाड्या नव्हत्या किंवा रस्ते नव्हते. मग त्यावेळी काय करत, लोक पायी येत राजापूरला, आणि राजापूरला पायी आल्यानंतर ते काय करत, इथे गरम पाण्याचं झरा आहे उन्हाळ म्हणून, त्या ठिकाणी स्नान करत पहिल्यांदा, आणि ओले त्याने या गंगेचं स्नान करून
इथलं पाणी कळशीमध्ये किंवा कावडीमध्ये घेऊन हां. इथून चालत राजापूरला धुतोपापेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी या गंगेच्या पाण्याचा अभिषेक घालत आणि अशा प्रकारे स्नानाचा संकल्प पूर्ण करत अशी पूर्वीची पद्धत होती. आता साधारण ह्या गंगेच्या म्हणजे ओव्हरऑल ह्या वास्तूबद्दल किंवा ठिकाणाबद्दल आपण इतिहास बघायला गेलो तर आपण काय सांगू शकता, म्हणजे केव्हा प्रकट झाले किंवा इथले काय पुरावे आपल्याला देऊ शकतात? तर गंगा तसं म्हणाल तर साधारणपणे गंगेचा उगम म्हणा किंवा इथलं बांधकाम म्हणाल तर ते साधारणपणे 1000 वर्षापूर्वीच्या मागे आपल्याला जावं लागेल. साधारणपणे या कोकणावरती शिलार घराण्याचं राज्य होतं. इसवी सन 8वं शतक ते 13वं शतक कोल्हापूरचे शिलार घराण्याचं राज्य आहे त्यांचा या कोकणावरती अंमल होता. आणि त्यांच्या काळामध्ये 1000 वर्षापूर्वी या 14 कुंडांचं बांधकाम झालं. या कुंडांचा जर तुम्ही दगड पाहाल तर तो काळा पाषाण आहे. जो काळा पाषाण कोकणामध्ये सापडत नाही आणि तो काळा पाषाण सापडत आपल्याला कोल्हापूरला. मग त्यांनी त्या काळामध्ये 1000 वर्षापूर्वी या कुंडांचं बांधकाम केलेलं आहे. आणि सुरुवात त्यांच्या शिलार घराण्याच्या राजघराण्यांपासून झाली बांधकामाची. त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज 1661ला पन्हाळ्याच्या वेळातून सुटले आणि त्यानंतर राजापूरला आल्यानंतर त्यांनी इंग्रजांची मखार लुटली. त्यावेळी राजापूरला शिवाजी महाराज 3 दिवस वस्तीला होते आणि त्या काळामध्ये 3 दिवसामध्ये 1 दिवस येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गंगास्नान केल्याचा उल्लेख बखरीमध्ये आहे. त्यानंतर 1663मध्ये ज्यावेळी राजापूरचा एक प्रसिद्ध निवाडा झाला या ठिकाणी, त्या निवाड्याच्या वेळी पण छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि त्यावेळी पण यांनी गंगास्नान या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्याचाही उल्लेख बखरीमध्ये आहे. आता ह्या वर्षी म्हणजे 2025 साली केव्हा गंगा येऊन गेली? तर आता तसं म्हणाल तर यापूर्वी असं म्हटलं जायचं की गंगा ही दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी येते. पण 2013 सालापासून हे जे चक्र आहे गंगा येण्याचं किंवा गंगा जाण्याचं याच्यामध्ये खंड झाला आहे किंवा त्यात बदल झालेला आहे. साधारणपणे 13 सालापासून गंगा दरवर्षी प्रकट होते. पण ती साधारण मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट कोणत्याही महिन्यामध्ये येते. 1-2 महिने किंवा 2-3 महिने राहते गंगा आणि ती गेल्यानंतर 100% कुंड कोरडी होत नाही. तर काही अंशाने 25-30% पाणी शिल्लक राहत आहे. जसं की आत्ता पण आत्ताही आपल्या इथे पाणी दिसतं आहे. मग याचा रिझन आपल्याला नाही माहिती की नाही सांगता येत असं का होत असावं ते. आणि आता 17 तारीखपासून अधिक महिना लागतोय 2026चा मेमध्ये. तर या काळामध्ये गंगा येण्याची शक्यता वाटते पण आपण नक्की नाही सांगू शकत. पण अधिक मासामध्ये गंगा आल्याचे उल्लेख आहे. म्हणजे तो तुमचा एक अनुभव आतापर्यंत अधिक महिन्यामध्ये गंगा अधिक महिन्याच्या अगोदर किंवा अधिक महिन्यामध्ये गंगा प्रकट होते बऱ्याच वेळा. त्यामुळे ही गंगा येण्याची शक्यता वाढते आहे. गंगेचं पाणी मित्रांनो पवित्र मानलं जातं आणि म्हणून आम्ही एक बॉटल घरी घेऊन जातो आहे. तर या ठिकाणी याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी गंगेमध्ये आपल्याला स्नान करता येते. खाली काशीकुंड आहे आणि इकडे या बाजूला बाकीची कुंड आहेत जी की सर्व गंगा ज्यावेळेला येते त्यावेळेला भरतात. तिथे जवळजवळ 12 ते 13 कुंड आहेत आणि खाली जी ते एक आहे त्या बाजूला माझ्या ते दोन असे टोटल 14 कुंड आहे. त्यातलं इथलं जे कुंड आहे ते मूळ गंगा कुंड असं म्हणतात. हे बघा. ओके, सो हे असा हा पूर्ण परिसर आहे. तर मित्रांनो आता आपण इथून जाऊया ते म्हणजे धूतपापेश्वरच्या मंदिरामध्ये जे की इथल्या राजापूरमध्येच आहे. ह्या ठिकाणी म्हणजे राजापूरमध्ये ह्या ठिकाणी देखील मी आहे ना गंगेच्या ह्या ठिकाणी मी जवळजवळ 9वी-10वीला असताना आलो होतो म्हणजे 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आत्ता आलो तर म्हटलं ठीक आहे दर्शन भले नाही घ्यायला भेटलं पण माहिती तरी भेटली. त्याने मी त्यांना समजलं की हे ठिकाण या ठिकाणाबद्दल काय इतिहास आहे आणि बघायला ना तर पूर्ण जुन्या वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर चला आता इथून आपण जाऊया धूतपापेश्वरला आणि तिथे जाऊन आपण जे शंकराचं मंदिर आहे तर त्या मंदिरात दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे राजापूरमधल्याच धूतपापेश्वराच्या मंदिरामध्ये. चला दर्शन घेऊया. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर कोकणातील श्रद्धेचे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. धूतपापेश्वर या नावामागेही एक खास अर्थ आहे. धूत म्हणजे धुवून टाकणे आणि पापेश्वर म्हणजे पापांचा नाश करणारा भगवान शंकर. कोकणातलं हे मंदिर प्राचीन असून 10व्या आणि 11व्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा उल्लेख आहे. सुमारे 1000 वर्षांहून अधिक जुनं असलेले हे मंदिर आपल्या प्राचीन वास्तुकलेमुळे ओळखले जाते. गर्भगृहात प्रवेश करण्याआधी आपल्याला काही प्राचीन मूर्त्या आणि एक शिवलिंग सुद्धा पाहायला मिळते.
जवळजवळ 10 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो ना, त्यावेळेला हे जुनं मंदिर होतं. आत्ता हे पूर्णपणे नवीन बांधलं आहे. पण काही ज्या वस्तू आहेत ना, तर त्यांना अजूनही जर जुनं पण ठेवले तसंच, म्हणजे भले दम्याने बांधलं आहे ना, तरी दिसताना ते आपल्याला जुन्या काळातले दिसतात. सो खूप छान मंदिर आहे. राजापूरला कधी येतं ना, तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. सो हे बघा, ते आहे मागच्या बाजूला धूतपापेश्वराचं मंदिर. आणि आता आम्ही जातो इकडे ते दत्ताच्या मंदिरामध्ये. इथे हा ब्रिज आहे एक, त्या ब्रिजच्या खालून धबधबा वगैरे वाहतो. तुम्हाला मागाशी दाखवलं ना, शिवलिंगावरून अभिषेक होतो ना, तर तेच. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं धूतपापेश्वराचं दर्शन झालं आहे. आणि आत्ता आम्ही निघालो पुन्हा एकदा बनीच्या गावात घरी. चला, थोडा तर इंट्रो इथे आपला व्हिडिओ इथे एंड करत नाही, बघूया थोडं पुढे जाऊया, नंतर मग घरी जाऊन एंड करूया व्हिडिओचा. चला. चेहऱ्याची अवस्था बघायला झाली, नुसतं सुमारला चेहरा. आता आम्ही आहोत लांजामध्ये आणि सकाळपासून वडापाव खाल्ली होती. सो आम्हाला ना भुर्जी खायची इच्छा होती ना, तर म्हटलं मागापासून कपडी शोधत होतो, काय भेटली नव्हती. आणि आता लांजाला पेट्रोल म्हणजे समोर भेटले. खाल्ल्याशिवाय घरात जायचं नाही म्हणून म्हटलं, म्हणून व्हिडिओ ठेवला होता मुद्दाम एंड करायला. चला, बघायचं नाही जायचं. मला भुर्जी खायची इच्छा जी होती तर ते आता भेटणार आहे, कारण आम्हाला भुर्जी खायला भेटली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आलो आहे आणि नेमकी लाईट पण गेली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.